बघणार आहोत करलीचा रस्सा। अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे ते। ते मसाला आता आपण ह्याच्यात ऍड करतो आहे। आपण वाटण जे तयार केलंय ते तुकडे ऍड करून घेऊया, काढून बघूया। बघू शकता गाइस किती छान कलर आला। मस्त असा आपला करलीचा गरमागरम रस्सा खाण्यासाठी तयार आहे। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहोत करलीचा रस्सा। अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे ते। ही अगदी 15 ते 20 मिनिटात बनणारी अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनते। इथे तुम्ही बघू शकता आपण करलीचे तुकडे घेतलेले आहेत, साफ स्वच्छ करून घेतलेत। हे इथे 1.5 वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं मिक्सर मध्ये, कारण की ह्या रश्श्यासाठी आपण एक प्रकारचं वाटण बनवून घेणार आहे पहिलं आणि ते रश्श्यामध्ये ऍड करणार आहे। तर इथे 1.5 वाटी ओलं खोबरं, इथे बारीक कांदा आपण रफली चॉप करून घेतलाय। त्याला काही असं स्पेसिफिक आकार नाही द्यायचा, मिक्सर मध्येच ऍड करायचा आहे हा आपल्याला नंतर। इथे आहे 1 मोठा चमचा धणे पावडर, इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत चांगल्या, आणि चवीसाठी आपण चिंच घेतलेली आहे। इथे हे आहे आपलं वाटणाचं साहित्य। आता आपण पहिलं वाटण करून घेऊया आणि बाकीची रेसिपी आपण पुढे बघू। आता आपण मिक्सर मध्ये वाटणाचं साहित्य एकत्र करून घेऊया। त्यात आपण पहिला ऍड करतो आहे कापलेला कांदा, एक बारीक कांदा घेतलाय, जास्त कांदा नाही वापरायचा आहे। धण्याची पावडर 1 चमचा जी आपण घेतली ती ऍड करून घेऊया। लसूण आपण 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या चेचून घेतले, आणि चिंच आपण घेतली आहे बऱ्यापैकी। आता आपण यात थोडंसं पाणी ऍड करूया। वाटण आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं बारीक। अर्धा कप पाणी ऍड केले। आता आपण त्याला मिक्सर मधून बारीक करून घेऊया। आता हे आपलं वाटण मिक्सर मधून काढून रेडी झालं आहे। बघू शकता एकदम बारीक वाटून घेतलंय छान असं। आता हे आपल्याला मच्छीच्या रस्स्यामध्ये ऍड करायचे। पुढची रेसिपी आता ह्याच्या पुढे आपण बघू। आता आपण आपल्या करलीच्या रश्श्याच्या रेसिपीकडे वळूया। त्याचं आपण साहित्य पहिलं बघून घेऊया। इथे आपण करली घेतली आहे, जे मी पहिल्यांदा दाखवली ती। हे आपलं वाटण जे अगोदर मी दाखवलं ते आपण बनवून घेतलेलं आहे इथे मिक्सर मध्ये। इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलंय आणि अर्धा चमचा मालवणी मसाला, जो कोकणी घरात जास्त करून फिशच्या डिशमध्ये, नॉनव्हेजच्या डिशमध्ये वापरला जातो। आता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत। इथे आपण वाटणात चिंच पण ऍड केलेली आहे आणि कोकम पण आपण घेतलेला आहे। फिशची स्पेसिफिकली कोकणी जर तुम्ही रेसिपी बनवताय तर त्याच्यात आंबटपणा जितका जास्त असेल तितकी ती डिश चांगली लागते। इथे आपण 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, ज्या आपण पहिल्या वाटणामध्ये पण घेतल्या होत्या आणि आता आपल्याला रस्स्याला पण फोडणीसाठी टाकायचं आहे। आणि 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। हे आहे आपलं साहित्य। आता आपण कृतीकडे वळूया। आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे भांड्यात तेल आपण आधी ऍड करून घेतलंय आणि गॅस चालू करून घेतलाय। तेल चांगलं पहिलं तापू द्या। आपलं तेल चांगलं तापत आले। आता आपण त्यात ऍड करूया लसूण। लसूण चांगली लालसर करून घ्यायची आपल्याला।
बघू शकता लसूण आता आपली लालसर होत आली आहे. त्याला आधी आपण जरासं हलवून घेऊया. चांगली तळली गेली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे, त्याची चांगली टेस्ट नाही लागत मग. आता आपली लसूण चांगली तळून झालेली आहे. गॅस बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण मगच त्यात ॲड करणार आहोत लाल तिखट आपण जे घेतलंय ते मसाला. मसाला तेलात ॲड केलाय छान आणि हळद आपण ॲड करून घेतली आहे. मसाला टाकायच्या अगोदरपासूनच आपल्याला गॅस एकदमच कमी फ्लेमवर ठेवायचा आहे, मसाला करपण्याची शक्यता आहे. आता आपण ह्याच्यात ॲड करतो आहे आपण वाटण जे तयार केलं आहे ते कांदा खोबऱ्याचं. मस्त असा खमंग वास येतो आहे मसाल्याचा. बघू शकता किती छान रंग आलाय. मसाला आपला असा छान शिजतो आहे, तेल सुटतंय त्याला. त्याला आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं झालं झाकण लावून ठेवायचं आहे. आता 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया आपलं वाटण शिजलंय की नाही ते. बघू शकता किती छान रंग आलाय. एकदा ढवळून घेऊया आपण. मस्त आपलं वाटण शिजले. आता आपण ह्याच्यात ॲड करतो आहे वाटणाचंच पाणी आहे. आपण वाटण मिक्सरमधून जे काढून घेतलं त्यात उरलेलं वाटण होतं, त्यात पाणी जरा आपण 1 कप पाणी ॲड केलेलं, ते चांगलं मिक्स करून ह्याच्यात आपण ओतून घेतलंय. छान अशी रश्श्याला तरी आली आहे. तुम्हाला रश्श्याची जशी कन्सिस्टन्सी ठेवायची असेल त्याप्रमाणे पाणी तुम्ही ॲड करू शकता. इथे आता हा रस्सा आम्ही भाताबरोबर खाणार आहे म्हणून जरा पातळ करून घेतोय, म्हणून मी अजून थोडं पाणी ॲड करून घेतलंय. ह्यात आपण आता ॲड करतो आहे चवीप्रमाणे मीठ. आणि कोकम आपण जे 5 ते 6 कोकम घेतलेले ते आपण ॲड करून घेऊया. त्याने रश्श्याला खूप छान अशी चव येते. एकदा मिक्स करून घेऊया आपण. तुम्ही रश्श्याचा रंग बघू शकता किती छान त्याला तरी आली आहे मसाल्याची. आता रश्श्याला उकळी येत आहे, त्यात आपण कर्लीचे तुकडे ॲड करून घेऊया. ही कर्ली जी आम्ही आणली होती ती मध्यम आकाराची होती, जास्त मोठी नव्हती. त्याचे तुकडे बघू शकता लहानच आहेत तसे, ते आपण ॲड करून घेतोय. चांगले ते मच्छीचे तुकडे आपल्याला रश्श्यामध्ये आतमध्ये पर्यंत घालून घ्यायचे आहेत, ज्याने ती चव एकदम तुकडीच्या आतमध्ये लागेल. छान अशी उकळी सुटली आहे. आता आपण ह्याला झाकण लावून ठेवूया 5 मिनिटासाठी आणि आपली मच्छी शिजून घेईल. आपली 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया. बघू शकता
छान असा रस्सा शिजलाय, तुकडे पण छान आपले शिजलेत। मच्छीचे तुकडे बिलकुलही आपल्याला हलवून नाही घ्यायचे, जसे आपण पहिल्यांदा ॲड केले तसेच ठेवले, त्यानंतर त्यात चमचा बिलकुल घातलेला नाही आहे, तरी छान आली आहे, रंग पण छान दिसतोय। आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर ॲड करून घेऊया। बघू शकता गाईस किती छान कलर आला। आणि आपण आता गॅस बंद केला तरी चालेल, गॅस बंद करून घेते। हा आपला झाला आहे तयार कर्लीचा रस्सा। आता हा मी सर्व करून तुम्हाला एकदा दाखवते। हे आपण काढून घेऊया रस्सा। मस्त असा आपला कर्लीचा गरमागरम रस्सा खाण्यासाठी तयार आहे। हा रस्सा आम्ही घरी स्पेसिफिकली भाताबरोबर खायला प्रेफर करतो आणि भाकरी बरोबर सुद्धा चांगला लागतो। ही आहे आजची आपली रेसिपी। नक्की ट्राय करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी लागली तुम्हाला, आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग। भेटूया आपण पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।